ड्रायव्हर चेंज. या रस्त्याला जेव्हापासून आम्ही लागलो ना तेव्हापासून मस्त मस्त एकदम व्ह्यू दिसतात. म्हणजे जसं काळगावसाठी आम्ही एंटर केलं ना तसं सगळीकडे हिरवगार आहे आणि थांबत थांबत चाललोय मस्त बघत बघत. तर आता बघा ना काय दिसलं आम्हाला, का कसलं भारी वाटतंय मस्त. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात? तर आज आम्ही चाललोय गुढे पाचगणीला. आमच्या गावाच्या इथून थोडंसं अलीकडेच रस्ता आहे. म्हणजे आमच्या आईंचं गाव आहे ना काळगाव, त्याच्या इथून पुढे रस्ता आहे. तर पहिल्यांदाच चाललोय आम्ही, विचारत जातो. चला तुम्ही पण या सोबत. इथे बोर्ड लागलाय बघा, गुढे पाचगणी महाराष्ट्र. ते बघा इथे बोर्ड लागलाय महाराष्ट्र पर्यटनचा, गुढे पाचगणी 38 किलोमीटर. चला. ड्रायव्हर चेंज झालेला आहे आमचा. तर बघा तळमावलीच्या इथून पुढे आलो ना की असा फाटा फुटतोय. हा रोड जातो ढेबेवाडी आणि आमच्या गावी भोसगावला, आणि हा रोड जातो काळगावला म्हणजे आमच्या आईंच्या गावी. तर आपल्याला हा रोड पकडायचा आहे, काळगावला जायचं आहे आणि काळगावच्या इथून पुढे जायचं आहे. चला. बघा आपण त्या रोडवरून आलो ना तर हा सरळ रस्ता तिथे काळगावला जातो. आपल्याला काळगावला ना जायचंय. इथे भरेवाडी म्हणून आहे, तर भरेवाडीच्या इथून आपल्याला वरती जायचंय गुढे पाचगणीला. चला. या रस्त्याला जेव्हापासून आम्ही लागलो ना तेव्हापासून मस्त मस्त एकदम व्ह्यू दिसतात. म्हणजे जसं काळगावसाठी आम्ही एंटर केलं ना तसं सगळीकडे हिरवगार आहे आणि थांबत थांबत चाललोय मस्त बघत बघत. तर आता बघा ना काय दिसलं आम्हाला, का कसलं भारी वाटतंय मस्त शांत एकदम वाटतंय. नुसतं बघत राहावं असं वाटतंय पाण्याकडे. भात शेती बघा ना कशी टप्प्याटप्प्याने असं, कसलं भारी वाटतंय. केरला मुन्नार काय बोलतो, केरला मुन्नार सगळं विसरा. इथे महाराष्ट्रामध्ये आपलं किती निसर्ग सौंदर्य बघा. आम्ही जवळजवळ 2-2 मिनिटांनी हॉल्ट घेतो आणि व्हिडिओ काढतो. हो, कारण की बाजूला दिसतंय असं इतकं सुंदर आहे ना, मस्त दिसतंय. बघा भुरभुशीवरून वरती आलोय आपण आणि आता गुढे पाचगणी 3 किलोमीटर दाखवत आहेत. आणि व्ह्यूज बघा वरतून मस्त मस्त. अजून पोहोचायचंय तर एवढे सुंदर सुंदर दृश्य दिसतात. वरती गेल्यानंतर अजून काय दिसेल. चला. थांबलोय परत आम्ही बघा या व्ह्यू साठी. सगळ्या पवनचक्क्या दिसतात, खूप जवळ आहेत. हवा एवढी जोरात चालली आहे ना बघा, पूर्ण बॅग आणि केस वगैरे सगळं एकदम भारी वाटतंय. आणि समोरचा व्ह्यू बघा ना, पवनचक्कीच आहेत सगळ्या बाजूबाजूला, हिरवळ आणि तळ आहे असं मस्त भारी वाटतंय ना. हे बघा आणि आता पण ना पवनचक्कीच्या इथे जाऊ आणि याचा आवाज येतो असं फिरते तर असा. हो केवढा साऱ्यात बघा प्लॅनिंग. आपली मैत्री ते वा 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 वा. केरला मुन्नार विसरा, खरंच केरला मुन्नारला जाऊ नका, इथे पैसे वाचतील आणि व्ह्यू पण भारी भेटेल. डोंगराने अशी हिरव्या कलरची शाल पांघरली ना असं दिसतंय.
आणि असे हे लेयर्स बघा ना, इथे मध्ये मध्ये धबधबे येत असतील पाऊस जास्त पडल्यानंतर सगळे. मस्त वाटतं एकदम. आणि बरीच गर्दी आहे, संडे असल्यामुळे सगळेजण फॅमिली सोबत आलेत फिरायला. आणि आपण असं लास्ट पॉइंट लावू तिथे, असं डोकंच आहे. कसं वाटतंय? शब्द नाही. चांगलं निसर्ग रम्य ठिकाण असू दे नाही तर कुठेही असू दे, आपल्या माणसांची कचरा करायची सवय काय जात नाही. बघा एवढं छान ठिकाण आहे, एवढं सुंदर ठिकाण आहे, एवढं मन प्रसन्न करणारं, आणि तिथे केवढा कचरा टाकून गेलेत. हे बघा जेवण वगैरे जातात आणि तिथे सगळा कचरा टाकून देतात. ग्लास वगैरे सगळा, पत्रावळे, द्रोण वगैरे सगळं, पिशव्या. आपला कचरा आपण घेऊन जायचं ही आपली जबाबदारी असते. पुढच्या वर्षी आपल्याला इथे काहीच दिसणार नाही, सगळं कचरा पेटीच दिसणार. धबधबा हा बघा एक इथे प्रवाहित आहे, मस्त वाटतं बघा. पावसाळ्यात तर भरपूर सारे असतील, आता पाऊस नाहीये सध्या, तर हा एक प्रवाहित आहे आणि मस्त वाटतंय बघायला. पाठी पवनचक्की आणि इथून असा धबधबा. ते बघा जवळून दाखवते तुम्हाला. तो इथून लांबून दिसतोय असा छोटा, पण बऱ्यापैकी आहे ना हो फोर्स. वाटेत आम्हाला आहेत ना बरेच मोर दिसतात. असे रस्त्यावरती जवळ जवळ दिसतात एकदम. वा